मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटीमध्ये भेट घेतली. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्ताने होणारी ही भेट खरं तर महत्त्वपूर्ण मानली जाते. पण या सगळ्यामध्ये राजेंद्र साबळे यांचा नेमका रोल काय? राजेंद्र साबळे आणि मनोज जरांगे यांचं काय कनेक्शन आहे आणि ते फडणवीसांचे ओएसटी कसे झाले, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिल्यांदा बघूया राजेंद्र साबळे नेमके कोण. तर राजेंद्र साबळे हे 2025 पासून, जानेवारी 2025 पासून फडणवीसांचे ओएसटी आहेत. मूळचे संभाजीनगरचे आहेत. यासोबतच भाजपच्या युवा मोर्चापासून त्यांनी काम केलं. युवा मोर्चाचे सरचिटणीस म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. 39 वर्षांचे राजेंद्र साबळे हे फडणवीसांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. आता साबळेंची फ्लेक्सबाजी आणि मराठ्यांची नाराजी, नेमकं काय प्रकरण आहे? जरांगे पाटलांचं आंदोलन ऐन भरामध्ये होतं. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ते टीकेची तोफ डागाळत होते आणि त्यावेळी फडणवीसांच्या मागे उघडपणे उभी राहिलेली व्यक्ती म्हणजे राजेंद्र साबळे पाटील. त्यांनी अगदी थेट फडणवीसांची बाजू घेतली आणि मराठवाड्यामध्ये त्यांच्या पाठिंब्याचे शेकडो बॅनर लावून फडणवीसांना जाहीर पाठिंबा दिला. मराठा समाजातून त्यावेळी त्यांच्यावरती टीका झाली. मात्र साबळे थांबले नाहीत आणि भाजपने, विशेषतः फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे काही केलं त्यासाठी त्यांनी फक्त पाठिंबाच दिला नाही, तर समाजामध्ये त्याची माहितीही दिली, जागरूकतेची मोहीमही राबवली आणि अर्थात त्याचं फळही त्यांना मिळालं. याशिवाय ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पक्ष आणि उमेदवार यांच्यामधलं समन्वयक म्हणून सुद्धा साबळेंनी काम केलं आणि ते यश बघता राजेंद्र साबळे हे जानेवारी 2025 पासून फडणवीस यांचे ओएसटी म्हणून काम बघतायत. त्यांनी आज जरांगे पाटलांशी चर्चा केली आणि या भेटीदरम्यान त्यांनी माध्यमांशी सुद्धा बातचीत केली. याआधी सुद्धा जरांगेंशी फोनवर चर्चा झाली होती. त्यामुळे त्यांचा मार्ग कसा असणार आहे, त्यांचा रूट कुठला असणार आहे, त्यांना येण्यासाठी कुठलीही अडचण होणार नाही हे जाणून घेण्यासाठी आलो आहे, असं ते म्हणाले. इतकंच नाही तर मी विनंती केली आहे, गणेशोत्सव आहे, त्या अनुषंगाने आंदोलन पुढे ढकलू शकता का, याबद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केलं. मराठा आंदोलकांना त्रास होऊ नये यासाठी त्यांचा मार्ग कोणता असेल याबाबतची विचारणा करण्यासाठी आलो आणि त्याबाबत उपाययोजना सुरू आहेत, असं सुद्धा साबळे यांनी स्पष्ट केलं. मात्र जरांगे यांनी काहीही झालं तरी उद्या मुंबईकडे वाटचाल करणार असल्याचं ठामपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून पुढचे 2 दिवस मुंबईकडे वाटचाल करणार आहेत आणि 29 ऑगस्ट म्हणजे 2 दिवसांनी त्यांचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू होणार आहे. दरम्यान आज हायकोर्टाने त्यांनी आंदोलन करू नये मुंबईमधल्या आझाद मैदानावर, असं सांगितलेलं आहे. परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे आता यामध्ये नेमकं काय होणार, जरांगे पाटील यांना कसा पाठिंबा मिळतो, पुढच्या काळामध्ये सरकारची भूमिका काय असणार आहे आणि मुंबईमध्ये नेमकं काय घडतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघावी लागणार आहे. तूर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच.